जो आपण ग्रुप केलेला आहे त्या ग्रुपला 257 हा आकडा पार झाला, म्हणजे दुसरा ग्रुप आपल्याला करावा लागेल. त्यामुळं प्रतिसाद उत्तम आहे. मात्र आता ऑनलाईन जुडताना ही संख्या हळूहळू वाढत जाते. त्याचसोबत आपण झूमला जसं आपण जोडलो आहोत, यूट्यूबला देखील हे लाईव्ह चालू आहे. त्या ठिकाणी देखील विद्यार्थी जोडलेले आहेत. काही विद्यार्थ्यांचे फोन येऊन गेले की सर आम्हाला सपोज जॉईन होता नाही आलं लाईव्ह सेशनला, तर ऑफलाईन सेशन जो यूट्यूबवर राहील त्याला आम्ही कनेक्ट होऊ. त्यामुळे विद्यार्थी आहेत, व्हर्च्युअल आहेत. आणि जाधव सरांचा व्हर्च्युअल विद्यार्थ्यांशी अतिशय जवळचा संबंध आलेला आहे. ते स्वतः सोशल मीडियामध्ये महाराष्ट्रात मार्गदर्शनाचं काम करतात. दैनिक पुढारीमध्ये त्यांचं लेखन आपण सगळ्यांनी वाचन केलं असेल. जाधव सरांचं हे सत्र सुरू करण्यापूर्वी विभागाच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करण्यासाठी विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर सुधीर भटकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी या सत्राचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर शिवाजी जाधव सर यांचं स्वागत करावं. भटकर सर. कवयित्री बहिणाबाई तिसऱ्या सत्रासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी जाधव सर यांचा परिचय आपल्याला लवकरच करून देणार, निताळे सर करून देतीलच. जाधव सरांचं विद्यापीठाच्या वतीने आणि विभागाच्या वतीने मी या तिसऱ्या सत्रामध्ये स्वागत करतो. इथे उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक यांचंही मी स्वागत करतो. सकाळची 2 सत्र जी आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहेत. तिसरं सत्र आणि चौथं सत्र जे आहे ते याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने पार पडेल आणि त्यातून विद्यार्थ्यांना योग्य असं चांगलं मार्गदर्शन मिळेल असा विश्वास व्यक्त करून मी थांबतो. पुनश्च आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सरांनी आपला वेळ, अमूल्य वेळ असा आम्हाला दिला त्याबद्दल त्यांचा आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. या कार्यशाळेला जसं महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी जोडले आहेत, त्यासोबतच पत्रकारिता हा विषय शिकवणारे, जनसंवाद हा विषय शिकवणारे शिक्षक देखील जोडलेले आहेत आणि काही ॲक्टिंग जर्नलिस्ट देखील सोबत जोडलेले आहेत, ज्यांना या सेट, नेट आणि पेट परीक्षेमध्ये सामोरे जायचं आहे किंवा ते जाणार आहेत किंवा एकूणच या विषयातला नवीन ट्रेंड काय आहे तो समजून घ्यायचा आहे. ते सर्व विद्यार्थी जॉईन झाले आहेत. या सर्व विद्यार्थी, संशोधक, शिक्षकांचं मी या सत्रामध्ये स्वागत करतो. जाधव सरांचा मार्गदर्शनाचं हे सत्र सुरू होण्यापूर्वी त्यांचा अल्प परिचय करून देतो. प्राध्यापक डॉक्टर शिवाजी जाधव सर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत. शिक्षण म्हणजे टीचिंग या क्षेत्रामध्ये सरांचं जसं कार्य आहे तसंच प्रत्यक्ष पत्रकार म्हणून देखील त्यांनी 16 वर्ष काम केलेली आहेत. आजही ती काही दैनिकांशी सल्लागाराच्या पद्धतीने कानासो जुडलेले आहेत. सरांनी पुढारी या महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकामध्ये असोसिएट एडिटर म्हणून काम केलेलं आहे. सोबतच दैनिक लोकमत आणि दैनिक लोकमतमध्ये देखील त्यांनी चीफ सब एडिटर म्हणून काम केलेलं आहे. बरं, हे काम करत असताना पुणे आणि गोवा या 2 शहरामध्ये, म्हणजे गोवा राज्यात आणि पुणे शहरामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे. सोलापूर एडिशन आणि कोल्हापूर एडिशन दैनिक पुण्यनगरीच्या मध्ये देखील त्यांचं योगदान राहिलेलं आहे. सरांची 10 पुस्तकं पत्रकारितेच्या अभ्यासाच्या अनुषंगानं प्रकाशित झालेली आहे. या व्यतिरिक्त शिवाजी विद्यापीठामध्ये एक अध्यासन केंद्र शिवाजी सरांनी सुरू केलेलं आहे, जाधव सरांनी सुरू केलेलं आहे. त्या अध्यासन केंद्राचे ते प्रमुख आहे.
पद्मश्री लेट डॉक्टर ग जाधव जर्नलिझम चेअर याचे ते कोऑर्डिनेटर आहे. जाधव सरांचा जसा टीचिंग मधला अनुभव आहे, जसा प्रत्यक्ष पत्रकारितेतला अनुभव आहे, सोबतच सोशल मीडियामध्ये देखील ते सक्रिय आहेत. स्वतः PhD आहेत, सेट ही परीक्षा उत्तीर्ण आहेत आणि एक चांगला अभ्यास त्यांचा या जनसंवाद आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे. त्यांच्या अनुभवाचा आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे. मी आदरणीय डॉक्टर शिवाजी जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना लाभ करून द्यावा. आदरणीय शिवाजी जाधव सर. धन्यवाद दत्ताळे सर. माझा आवाज व्यवस्थित येतो का? हा, येतोय सर. ओके. आपल्या विद्यापीठाच्या वतीनं आज जी कार्यशाळा घेतलेली आहे ती अनेक विद्यार्थ्यांना आणि प्रत्यक्ष प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या अनेक शिक्षकांना सुद्धा उपयोगी ठरणार आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या विद्यापीठाचं डॉक्टर सुधीर भटकर सर यांचं, विभाग प्रमुख आहेत ते, त्यांचंही आणि आपली सगळी टीम, निताळे सर, बाकीचे सगळी टीम यांचं मी पहिल्यांदाच मनपूर्वक अभिनंदन करतो. ग्रामीण भागातल्या मुलांना बऱ्याच वेळा नेट, सेट आणि पेट परीक्षा द्यायची कशी आणि त्याच्यात कंटेंट नेमका कसा असतो याची माहिती फार कमी उपलब्ध होते आणि अशा कार्यशाळातून त्यांना ही माहिती होण्याला मदत होईल या अर्थानं या कार्यशाळेचं एक वेगळं महत्व आहे. या कार्यशाळेच्या निमित्तानं मला जो आपण विषय दिलेला आहे, वृत्तसंकलन आणि संपादन असा विषय आपण मला दिलेला आहे, त्या विषयाकडे मी थेट येतो. आपण ज्याला वृत्त म्हणतो किंवा ज्याला आपण बातमी म्हणतो, ही वृत्त किंवा बातमी तिची काही स्थित्यंतर आहे. म्हणजे बातमी मूळ रूपात जशी होती तशी आज ती राहिलेली नाही. बातमी स्थित्यंतर होत गेली. बातमीच्या शैलीमध्ये, बातमीच्या प्रेझेंटेशन मध्ये, बातमीच्या साईज मध्ये, किंबहुना सब्जेक्ट विषयामध्ये बातमीच्या सातत्यानं बदल होत गेलेले आहेत. जेव्हा केव्हा बातमीची सुरुवात झाली किंवा ज्याला आपण बातमी लेखन म्हणतो, वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुरुवातीला बातमी लेखन झालं, कारण त्या काळात प्रिंट मीडिया होता. या बातमी लेखनाच्या अगदी प्रारंभीच्या काळामध्ये आपण असं पाहतो की शिकवताना सुद्धा बरेच शिक्षक बातमीची सुरुवात जेव्हा लेक्चरची करतात तेव्हा ते बातमी म्हणजे नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ या सगळ्या भागातून येणारी इन्फॉर्मेशन म्हणजे बातमी असं त्याचं वर्णन केलं जातं. अगदी सुरुवातीच्या काळात ही म्हणजे 17व्या शतकामधली ही डेफिनेशन आहे. बातमी लोकांना, विद्यार्थ्यांना किंवा समाजाला समजावून सांगण्यासाठी तिचं वर्णन हे या पद्धतीने केलं जायचं की चारी दिशातून येणारी माहिती तिला बातमी म्हटलं गेलेलं आहे. अलीकडं बातम्या ह्या दिशांमधून ठरत नाही. दिशा हे केवळ समजण्यासाठी म्हणून, म्हणजे अनेक स्रोतातून, वेगवेगळ्या स्रोतातून किंबहुना सगळ्या स्रोतातून उपलब्ध होतात म्हणून त्या दिशांचं वर्णन केलं. मात्र बातमी कुठूनही येत असली तरी सुद्धा सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी खूप महत्वाची आहे. इन्फॉर्मेशन सगळ्या स्रोतातून मिळते, माहिती सगळ्या स्रोतातून मिळते, माहितीचे असंख्य स्रोत आज उपलब्ध आहेत, पण हे सगळे स्रोत व्हॅलिड नाहीत, अधिकृत नाहीत किंवा वस्तुस्थितीला धरून सुद्धा नाही. बातमी, एखादी माहिती बातमी होते कधी होते, जेव्हा माहितीचं सिलेक्शन प्रॉपर होतं. माहितीचं सिलेक्शन म्हणजे बातमी लोकांपर्यंत जाण्याच्या आधीची प्रोसेस
माहितीतून बातमी वेगळी केली जाते, माहितीतून बातमी वेगळी केली जाते. इन्फॉर्मेशन अनेक स्रोतातून मोघमपणे आपल्याकडे येत असते, परंतु आलेली प्रत्येक इन्फॉर्मेशन ही बातमी असणार नाही. यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की माहितीतून बातमी वेगळी कशी करायची, माहितीतून बातमी वेगळी कशी करायची. आणि ही एक कला आहे, म्हटलं तर हे शास्त्र आहे, म्हटलं तर त्यासाठी एक्सपिरियन्स हवा, म्हटलं तर त्यासाठी आकलन चांगलं पाहिजे, ऑब्झर्वेशन स्किल्स पाहिजेत, मॅच्युरिटी लेवल चांगली पाहिजे. म्हणजे बऱ्याच गोष्टी सिलेक्शन मध्ये येत असतात. 17व्या शतकामध्ये जेव्हा बातमीची सुरुवात झाली, बातमी जेव्हा लोकांपर्यंत पोहोचायला लागली, माहितीतून बातमी वेगळी करून एका फॉर्म मध्ये ती माहिती लोकांपर्यंत जायला लागली, तेव्हा त्या बातमीचं स्वरूप हे अत्यंत मोघम होतं. आज ज्या टोकदार पद्धतीनं बातमी आपल्या समोर येते, इतक्या टोकदार पद्धतीनं प्रारंभच्या काळामध्ये बातमी येत नव्हती. इन्फॉर्मेशन म्हणून ती लोकांपर्यंत जायची आणि इन्फॉर्मेशन मधून बातमी वेगळी व्हायला बराच काळ लागला. आणि पुढे आपण जर बघितलं तर 1830चा जो कालखंड आहे, या 1830च्या कालखंडामध्ये अँड्रू जॅक्सन नावाचे एक त्यांचा जो कालखंड आहे अमेरिकेतला, तर त्या कालखंडामध्ये जर्नलिझम मध्ये शास्त्रीय पद्धत, सायंटिफिक मेथड यूज व्हायला सुरुवात झाली. एका बाजूला इन्फॉर्मेशन मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत जात होती, पण ती टोकदार पद्धतीनं, सिस्टमॅटिक पद्धतीनं, किंवा ज्याला एक बातमीची रचना आपण म्हणतो, त्या बातमीच्या रचनेच्या रूपात जाण्यासाठी म्हणून जर आपण मागोवा घेतला तर लक्षात असं येतं की 1830च्या कालखंडामध्ये मिशेल सॅचर्डसन नावाचे एक अभ्यासक आहेत, रिसर्चर आहेत. त्यांनी या बातमीचं वर्णन, न्यूजची डेफिनेशन करताना असं म्हटलं, मी बातमीचे टप्पे तुम्हाला सांगतोय की बातमी कशी डेव्हलप होत गेली, वृत्त कशा पद्धतीनं आजच्या स्थितीला आलेला आहे. तिथं त्यांनी बातमीची डेफिनेशन करताना किंवा बातमी समजावून सांगताना असं म्हटलं की जसजसं लोकशाहीकरण होत गेलं, निर्णय जसजसे डिसेंट्रलाइज पद्धतीनं पुढे यायला लागले, किंवा मार्केट इकॉनॉमी जसजशी वाढत गेली आणि पॉवर सेंटर, अर्बन पॉवर सेंटर डेव्हलप होत गेली, तसतसं माध्यमामधली कंटेंट निर्मिती सुद्धा बदलत गेली, माध्यमातले विषय बदलत गेले, त्या काळातल्या वर्तमानपत्रातले विषय बदलत गेले. राजकीय प्रक्रिया, आर्थिक गती आणि शहरीकरणाचा त्या काळातल्या बातम्यांवर प्रभाव राहिला आणि त्यातून बातमीला न्यूज ॲज अ करंट अफेअर किंवा न्यूज ॲज अ करंट इश्यू असं त्याच्याशी जोडलं गेलं. म्हणजे करंट इश्यू बातमीमध्ये कधी आले तर साधारणपणे 1830च्या दरम्यान आले. चालू घडामोडीवर फोकस त्या ठिकाणी करायला सुरुवात झाली. त्याच्या आधी बातमी लोकांपर्यंत जात होती, परंतु इन्फॉर्मेशन टाईप, माहिती म्हणून ती लोकांसमोर जायची. पण ताज्या घडामोडींची दखल किंवा घटना ताजी असली पाहिजे, ती लगेच त्या क्षणी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. हा जो अप्रोच डेव्हलप झाला तो या काळात झाला आणि ती ॲक्युरेट असायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी 3 मुद्दे मांडले. पहिला मुद्दा त्यांनी असं म्हटलं की बातमी ही करंट इश्यूवर असायला पाहिजे. दुसरा मुद्दा त्यांनी असा मांडला की ती ॲक्युरेट असायला पाहिजे, ॲक्युरसी त्याच्यामध्ये, अचूकता त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा त्यांचा असा आहे की ती कम्प्लीट इन्फॉर्मेशन पाहिजे. म्हणजे जे 5W1H आपण आज अभ्यासतो ती म्हणजे कम्प्लीट इन्फॉर्मेशन, त्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला पाहिजेत, अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केली. आणि ही मांडणी पुढं अनेक अभ्यासकांनी त्याला साईट केलेलं आहे त्यांच्या पेपरला आणि पुढं ती मांडणी घेऊन गेलेली आहे. अनेक वेळा
आपण आजही बघतो की ज्याला आपण ह्युमन इंटरेस्ट स्टोरी म्हणतो, ह्युमन इंटरेस्ट स्टोरी अलीकडे सगळ्याच माध्यमामध्ये, तुम्ही इंग्लिश मीडिया घ्या किंवा मराठी घ्या किंवा कुठलाही रिजनल घ्या, त्याच्यामध्ये ह्युमन इंटरेस्ट स्टोरी खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. म्हणजे प्रत्येक पानावर एखादी तरी स्टोरी अशी असावी की जिच्याकडे लोकांचं लक्ष वेधलं जाईल, असा प्रयत्न केला जातो. तर ह्या ह्युमन इंटरेस्ट स्टोरीचा उल्लेख हा 1830 पासून होत आलेला आहे. लोकांच्या आवडीनिवडी, लोकांच्या ज्या काही त्यांच्या सुप्त इच्छा असतात किंवा लोकांना कुठली गोष्ट जास्त अपील होईल अशा गोष्टी द्या, हा अप्रोच आजचा डेव्हलप नाही झालेला, तर तो 1930 पासूनचा आहे. आणि ह्याच्यातून मग करंट इश्यूज, ॲक्युरसी, कंप्लीट इन्फॉर्मेशन आणि ज्याला आपण आजच्या घडीला ह्युमन इंटरेस्ट स्टोरी म्हणतो, मानवी स्वारस्याच्या बातम्या म्हणतो, तर तो अप्रोच तेव्हापासून आज तागायत आलेला आहे. आज फक्त तो जास्त हायलाइट झालेला आहे, आज मोठ्या प्रमाणामध्ये माध्यमात तो दिसतो, परंतु त्याची सुरुवात आपल्याला 1830 पासून बघायला मिळते. अजून एक अभ्यासक आहेत वॉल्टर लिपमन. तर वॉल्टर लिपमन सुद्धा बातमीच्या डेफिनेशन मध्ये न जाता त्यांनी बातमीच्या स्ट्रक्चर कडे ते गेले आणि बातमी ही तिचं फंक्शन काय, ती कशासाठी असते, तिचं नेमकं कार्य काय, या अनुषंगाने त्यांनी मांडणी केली. आणि हा कालखंड 19व्या शतकातला, 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी ही मांडणी करताना बातमीचं कार्य नेमकं कसं असेल, आणि याच लिपमननं पहिल्यांदा न्यूज व्हॅल्यू हा शब्द कॉइन केला किंवा वापरला. बातमी मूल्य, एखादी माहिती, बातमी कशी ठरते, त्याचे काही निकष असतात किंवा त्याची काही मूल्य असतात, त्याचे काही क्रायटेरियाज आहेत, तर ते क्रायटेरिया म्हणजे न्यूज व्हॅल्यू, आणि हा शब्द त्यांनी पहिल्यांदा वापरला. आणि या बातमी मूल्यांवर आज आपण जो सगळा माध्यमांचा जो डोलारा बघतो, हा न्यूज व्हॅल्यू, जी न्यूज मीडिया आहे किंवा करंट अफेअर्स किंवा करंट इश्यूवर काम करणारी जी माध्यमं आहेत, या सगळ्या माध्यमांसाठी वृत्तमूल्य किंवा बातमी मूल्य हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर तो सर्वप्रथम ही जी संकल्पना आहे ती वॉल्टर लिपमॅन यांनी पुढे आणली. दुसऱ्या महायुद्धानंतर बातमीची रचना अजून बदलत गेली. म्हणजे बातमी ॲक्युरेट असायला पाहिजे, बातमी कंप्लीट इन्फॉर्मेशन पाहिजे, करंट इश्यूवर असायला पाहिजे, ह्युमन इंटरेस्टच्या स्टोरीज पण असायला पाहिजेत. बातमी, एखादी माहिती बातमी ठरते तेव्हा तिचे काही निकष असले पाहिजेत, न्यूज व्हॅल्यूज त्या ठिकाणी काम करतात. इथपर्यंतचा हा जो काही बातमीच्या स्वरूपामधला डेव्हलपमेंट्स आहेत, या सगळ्या दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच घडलेल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर काय झालं की दुसऱ्या महायुद्धानंतर एक नवी मांडणी बातमीच्या बाबतीमध्ये पुढे यायला लागली आणि रॉयल कमिशन जे होतं प्रेसवरचं रॉयल कमिशन, तर त्या रॉयल कमिशनने 1949 मध्ये बातमी संदर्भात एक नवी मांडणी केली आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की बातमी इट मस्ट बी न्यू अँड इंटरेस्टिंग टू द पब्लिक. त्यांनी असं म्हटलं की ही नवीन तर पाहिजेत, पण पब्लिक इंटरेस्ट, लोकांचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आणि जर लोकांचा इंटरेस्ट त्याच्यात नसेल किंवा लोकांशी संबंध त्या बातमीचा नसेल किंवा लोक ज्यांच्यासाठी आपण बातमी देतोय ते लोक त्याचा उपयोग होणार नसेल त्या बातमीचा त्यांना, तर त्या बातमीला मूल्य नाही, व्हॅल्यू नाही, त्याला अर्थ नाही. आणि त्यात त्यांनी पहिल्यांदाच लोकांचा, पब्लिक, इथं लार्ज पब्लिक अशा अर्थाने घेतलं, मासच्या अर्थाने तिथं घेतलं की जास्तीत जास्त लोकांना त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. याच अनुषंगानं विल्बर स्लॅमनी सुद्धा 1949 मध्ये बातमी संदर्भामध्ये एक त्यांचं प्रसिद्ध कोटेशन आहे, न्यूज इज नॉट द इव्हेंट बट इज द रिपोर्ट ऑन द इव्हेंट. बातमी ही
इव्हेंट असणार नाही, परंतु इव्हेंटवरचा जो रिपोर्ट असेल त्याला आपल्याला बातमी म्हणता येतं. कुठल्याही इव्हेंटचा रिपोर्ट बातमी अशा अर्थाने त्यांनी विल्बर-श्रॅमनी त्या बातमीची मांडणी केली. यानंतर पुन्हा अनेक अभ्यासकांनी त्याच्यामध्ये आपलं इनपुट दिलेलं आहे बातमीमध्ये, ज्याच्यामध्ये W. लान्स बॅनेट यांचा पण उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर जसजसं माध्यमांचं स्वरूप बदललं, जसजसं माध्यमांमध्ये सामाजिक सांस्कृतिक बदल समाजात होत गेले ते माध्यमात दिसायला लागले, राजकीय ध्रुवीकरण होत गेलं ते माध्यमात दिसायला लागलं, आणि मग समाज जसा बदलत गेला, राजकीय प्रक्रिया जशी बदलत गेली, अवतीभोवतीचं वातावरण जसं बदलत गेलं तसतसं माध्यमातल्या बातमीचं स्वरूप सुद्धा बदललं. आणि याचं वर्णन या लान्स बॅनेट यांनी खूप चांगल्या पद्धतीने केले. त्यांनी असं म्हटलंय की बातमी ही व्हॉट पॉलिटिशियन्स प्रमोट, पॉलिटिशियन्स काय प्रमोट करतात, म्हणजे इथं राजकीय प्रक्रियेचा त्यांनी बातमीशी संबंध लावलेला आहे. दुसरं, न्यूज ऑर्गनायझेशन प्रोड्यूस, न्यूज ऑर्गनायझेशन्स माध्यम संस्था काय प्रोड्यूस करतात. तिसरा मुद्दा त्यांनी घेतला की टेक्नॉलॉजीज ट्रान्समिट, टेक्नॉलॉजी काय ट्रान्समिट करते, टेक्नॉलॉजीचा त्याच्यावर प्रभाव असतो. जसं आपण ट्विटर घेतलं तर ट्विटरवरून आपल्याला कमी शब्दात बोलावं लागतं, म्हणजे हे टेक्नॉलॉजी ट्रान्समिट काय करते. अँड पीपल कंझ्युम ॲट एनी मोमेंट इन द हिस्ट्री, आणि लोक कंझ्युम कशा पद्धतीने करतात. म्हणजे इथं या अभ्यासकानं बातमीवर सभोवतालचा सराउंडिंग जे आहे, वातावरण जे आहे त्याचा कसा परिणाम होतो, तंत्रज्ञानाचा टेक्नॉलॉजीचा कसा परिणाम होतो, मीडिया हाऊसेसचा रोल तिथं कसा असतो, आणि पीपल्स टेस्ट, लोकांची पब्लिक टेस्ट कशी असते, ह्या सगळ्याचा विचार करून बातमीविषयीची त्यांचं स्वतःचं आकलन मांडलेलं आहे. म्हणजे बातमी ही जशीच्या तशी नाही, उलट ही एक चांगली गोष्ट आहे की बातमी सातत्यानं बदलत असणं, माध्यम जर बदलत असतील, लोकांची टेस्ट बदलत असेल, समकालीन स्थिती बदलत असेल तर बातमीचं स्ट्रक्चर सुद्धा बदलणं हे स्वाभाविक आहे. जसा उगम झाला तसं या घडीला असणं अशी अपेक्षा करणं गैर आहे. परंतु बातमी जरी बदलली असली, बातमीचं स्ट्रक्चर जरी बदललं असलं तरी सुद्धा एका शब्दात जर आपल्याला सांगायचं झालं तर बातमी ही घडलेल्या घटनेचं यथार्थ वर्णन, म्हणजे घटना घडते त्याचं जसंच्या तसं फॅक्च्युअल वर्णन त्यामध्ये असणं अपेक्षित आहे. बातमीचं स्ट्रक्चर इथं थिअरॉटिकली काही बदललेलं नाही, म्हणजे त्याचा जो बेस आहे तो तोच राहिलेला आहे. प्रेझेंटेशन्स बदललेले आहेत, सब्जेक्ट त्याच्यामध्ये नवनवे येत आहेत, त्याच्यामध्ये शैली प्रत्येकाची वेगवेगळी असते, शैली वाईज ते चेंज झालेलं आहे. परंतु ज्याला आपण ढोबळमानानं न्यूज म्हणतो, न्यूज स्ट्रक्चर म्हणतो, ते मात्र तसंच आहे. आणि ते एका वाक्यात सांगायचं तर घडलेल्या घटनेचं यथार्थ वर्णन. या ठिकाणी घटना म्हणजे इव्हेंट, विल्बर-श्रॅमने ज्याचा उल्लेख केला होता, घडलेली घटना घडलेली असते, घडवलेली नाही, घडलेली घटना, तिचं यथार्थ म्हणजे फॅक्च्युअल वर्णन करणं म्हणजे काय, जसं आहे तसं लोकांपर्यंत पोहोचवणं, याला वर्णन म्हणायचं. घडलेल्या घटनेचं यथार्थ वर्णन म्हणजे जशी घटना घडते ती जशीच्या तशी लोकांपर्यंत पोहोचवणं, आपल्या हातात जे कुठलं माध्यम असेल त्या माध्यमामध्ये ते मांडणं, याला बातमी असं म्हटलेलं आहे. बातमी ही न्यूली रिसिव्ड इन्फॉर्मेशन, नव्यानं ताजी त्या क्षणी मिळालेली माहिती असते, म्हणजे ती ताजी असते. आणि स्पेशली करंट इव्हेंट, चालू घडामोडीवर ती आधारित असते, ताज्या घडामोडीवर, चालू घडामोडीवर ती आधारित असते. अनेक वेळा असं दिसतं अलीकडं की बातम्या ह्या लेखासारख्या येतात, किंवा बातम्यामध्ये बऱ्याच वेळा लोक कमेंट करतात, किंवा बातम्यामध्ये ओपिनियन द्यायचा बऱ्याच लोकांचा अट्टाहास असतो. तर हा एकदम गैर आहे, चुकीचा आहे. कुठल्याही बातमीमध्ये
विषय कोणताही असू द्या, कोणत्याही बातमीमध्ये आपल्याला ओपिनियन देता येत नाही, मत देता येत नाही, बातमीदाराचं मत त्याच्यामध्ये देता येत नाही. बातमी ही प्युअर असते. घडलेल्या घटनेचं प्रॉपर वर्णन असतं, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लोकांसमोर पोहोचवलेली असते. ती चांगली की वाईट, योग्य की अयोग्य, खरी की खोटी, हा प्रश्नच त्या ठिकाणी उपस्थित होत नाही. कारण कुठलीही बातमी वस्तुस्थितीशिवाय बातमीची कल्पना होत नाही. फॅक्च्युअल, सत्य किंवा तथ्य त्या क्षणी जे व्हेरीफाय झालेलं तथ्य असतं, त्या क्षणाचं तथ्य. बातमी ही आज आहे तशीच उद्या असेल असं नाही. बातमीतली तथ्य बदलू शकतात. बातमीमध्ये फॉलोअप येत असताना अनेक नवी तथ्य येतात. कदाचित काल दिलेली बातमी चुकीची सुद्धा असू शकते. नव्यानं तथ्य समोर आल्यानंतर वेगळी मांडणी करावी लागते. त्यामुळं त्या क्षणी जेव्हा रिपोर्टिंग सुरू असतं, जेव्हा रिपोर्टर फील्डवर जातो, तेव्हा रिपोर्टरला एखादी इन्फॉर्मेशन मिळते, त्या क्षणाचं सत्य म्हणून बातमी लोकांसमोर जाते. पण हेच अंतिम सत्य असत नाही. त्याच्यामध्ये बदल होत राहतात आणि असे बदल हे सातत्यानं मोठ्या मनानं स्वीकारले पाहिजेत, ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. बातमीमध्ये कुठंही मगाशी म्हटल्याप्रमाणे ओपिनियनला थारा नाही, मताला त्या ठिकाणी कसलाही थारा असणार नाही. बातमीदाराला काय वाटतं हे त्या ठिकाणी येता कामा नये. बातमी फक्त घडलेली घटना लोकांपर्यंत पोहोचवणं, फॅक्च्युअल पद्धतीने, वस्तुनिष्ठ पद्धतीनं, ती आपल्या शब्दात, आपल्या भाषेत, आपल्या माध्यमात, आपण ज्या माध्यमात काम करतो त्या माध्यमाचा एक प्रोटोकॉल असतो, त्या माध्यमाची एक स्वतःची शैली असते, स्टाईल बुक असतं, त्या माध्यमाचा स्वतःचा एक ग्राहक असतो, वाचक, दर्शक, श्रोता असतो. त्याला अनुसरून त्या माध्यमानं स्वतःची एक आयडेंटिटी डेव्हलप केलेली असते. त्याला धरून पत्रकार बातम्या करत असतात. पण ही बातमी करत असताना कधीही त्या बातमीदारानं त्या घटनेविषयी कमेंट बातमीत करू नये. कमेंटसाठी तुम्हाला स्वतंत्रपणे फीचर रायटिंग करावं लागेल. त्या ठिकाणी तुम्ही त्याची चिकित्सा करू शकता, त्याच्याविषयी योग्य अयोग्य तपासू शकता, त्यात तुम्ही तुमची भूमिका स्पष्टपणे मांडू शकता. परंतु बातमी ही फॅक्च्युअल, ॲक्युरेट, जसंच्या तसं घडलेलं वर्णन, त्या क्षणाचं सत्य आणि व्हेरीफाईड ट्रूथ, नुसतं ट्रूथ नाही, व्हेरीफाईड, जे आपण व्हेरीफाय करू शकतो किंवा वस्तुनिष्ठ पद्धतीनं मांडू शकतो, याला आपण बातमी मानतो. बातमीवर लोकांचा विश्वास का आहे? कुठल्याही माहितीपेक्षा बातमीवर लोकांचा विश्वास का आहे? त्याचं कारण ते व्हेरीफाईड ट्रूथ आहे. ती कुणीतरी व्हेरीफाय केलेली आहे, त्याची सत्यासत्यता तपासलेली आहे आणि ते सत्य आहे म्हणूनच ती पुढे पाठवलेली आहे. म्हणून बातमीची, कुठल्याही माहितीपेक्षा बातमीची विश्वासार्हता सर्वाधिक आहे. म्हणून बातमी लिहित असताना प्रत्येक बातमीदारानं बातमीची अचूकता, वस्तुनिष्ठता, सत्यासत्यता तपासून घडलेल्या घटनेचं यथार्थ पद्धतीनं वर्णन करून कमेंट फ्री, कुठल्याही पद्धतीची त्याच्यामध्ये कमेंट असता कामा नये. ती जशीच्या तशी लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, कुठलीही त्यात भेसळ असता कामा नये. मात्र तुम्ही अलीकडच्या टेलिव्हिजन चॅनलच्या बातम्या बघा, डिजिटल मीडियावरच्या बातम्या बघा, मुद्रित माध्यमामध्ये अजून हे तथ्य काही प्रमाणामध्ये पाळलं जातं. 100% पाळलं जाईल असं मी मानत नाही, परंतु मुद्रित माध्यमं तशी अजून सिरियस आहेत. परंतु डिजिटल माध्यमामध्ये आणि प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तुम्ही बघत असाल की रिपोर्टर बऱ्याच वेळा आपली मतं मांडायची घाई करतो आणि त्या घटनेविषयी तो स्वतःविषयी स्वतःला काय वाटतं, स्वतःच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बघत असतो. मुळातच दृष्टिकोनासाठी, तुमच्या पर्स्पेक्टिव्हसाठी किंवा तुमच्या भूमिकांसाठी वेगळं व्यासपीठ आहे. मात्र बातमीमध्ये तुम्ही तुमच्या भूमिका मांडणं हे गैर आहे. या अर्थानं सुरुवातीपासून आजपर्यंत बातमीचं जरी स्ट्रक्चर बदललं असलं तरी सत्यता,
वस्तुनिष्ठता, अचूकता, वर्णन त्याचं प्रॉपर, यथार्थ, ही मूल्य मात्र बातमीची कधीच बदलली नाही, जी आजही कायम आहेत आणि ती तशी आहेत. म्हणून आज बातमीविषयी सगळ्यांना जास्त विश्वास वाटतो. त्याची विश्वासार्हता सर्वाधिक असण्याचं कारण हे आहे. पण जसं मी मगाशी म्हटलो, अलीकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये बातमीचं विद्रुपीकरण होताना दिसतंय. आणि आपण जर ट्रेनिंग घेऊन, जर्नलिझम स्कूलमधून, विद्यापीठातून ट्रेनिंग घेऊन आपण जर मार्केटमध्ये जर्नलिझम करणार असू, तर आपल्याकडून अजिबात हे अपेक्षित नाहीये. आपण बातमी ही मूळ रूपामध्ये, प्युअर फॉर्म मध्येच लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्याची सरमिसळ आपल्याला करता येणार नाही. आणि म्हणून बातमी ही संकल्पना मला वाटतं समजण्यासाठी एवढं विवेचन पुरेसं आहे. दुसरा माझा मुद्दा की बातमी होते कशी. एखादी घटना घडते, पण प्रत्येकच घटना बातमी होत नाही. ठराविक गोष्टीच बातमी म्हणून लोकांसमोर जातात. त्याची काय कारणं आहेत का? किंवा ते कसं ठरतं की अमुक घटना बातमी करायची, तमुक करायची नाही? दिवसभरात शेकडो घटना घडतात. आपल्या अवतीभोवती सुद्धा असंख्य घडामोडी घडत आहेत, पण प्रत्येक घडामोड बातमीच्या रूपात लोकांसमोर जात नाही. बातमी होण्यासाठी म्हणून काही निकष आहेत. कोणतीही घटना बातमी होण्यासाठी म्हणून काही निकष आहेत, आणि त्या निकषावर आधारित इन्फॉर्मेशन मधून न्यूज वेगळी केली जाते. ही वेगळी करण्याची जी प्रक्रिया आहे इन्फॉर्मेशन मधून न्यूज, तर त्याचे काही क्रायटेरियाज आहेत, त्याचे काही निकष आहेत, आणि त्या निकषांना न्यूज व्हॅल्यूज असं म्हटलं जातं, बातमी मूल्य म्हटलं जातं. त्याच्यावर ठरतं ती घटना बातमी होईल की नाही. एखादी घटना बातमी होईल की नाही कशावर ठरतं, तर त्या बातमी मूल्यावर ठरतं. अशी मूल्य कोणती, तर त्यातलं पहिलं मूल्य आहे ते म्हणजे टाइमलीनेस, जे आपल्या सगळ्यांना माहित असेल की त्या क्षणी घडलेली समयसूचकता, समय, वेळ, ताजेपणा, त्याच्यामध्ये ताजेपणा आहे एक मूल्य आहे बातमीचं. बातमी तुम्हाला त्या क्षणी समजायला पाहिजे, तरच ती बातमी असेल. 4-8 दिवसानं जर माहिती कळाली तर ती बातमी असणार नाही. एखाद्या माध्यमानं 4 दिवसानं बातमी छापली तर ते माध्यम कुणीही खरेदी करणार नाही. माध्यमांची खरेदी काय होते, कारण ते ताजी माहिती देतात, टाइमली, त्या क्षणिक इन्फॉर्मेशन लोकांसमोर देतात. डिजिटल माध्यमांचा रीच वाढायचं कारण काय आहे, तर ते त्यांचा रीच हा टाइमली आहे, रिअल टाइम इन्फॉर्मेशन देतात, ते त्या क्षणी देतात. म्हणून ताजेपणा हे बातमीचं मूल्य आहे. घटना ताजी असेल तरच ती बातमीच्या फॉर्म मध्ये येते. पहिल्यांदाच काही गोष्टी समोर येतात. एखादी घटना जुनी असेल, 17व्या शतकातलं काहीतरी असेल, 18व्या शतकातलं काहीतरी असेल, पण ते आता जेव्हा तुमच्या समोर येईल त्या क्षणाची ती ताजी घटना आहे. यापूर्वी ती कुणालाही माहित नव्हतं. 17व्या शतकात जरी घडलं असलं तरी ते पहिल्यांदाच ओपन होते, समोर येते, या अर्थाने ते ताजच आहे. म्हणून ताजेपणा हे बातमीचं मूल्य आहे. बातमी होण्यासाठी ताजेपणा हा एक गुण म्हणा, हा एक क्रायटेरिया म्हणा, किंवा हा एक निकष त्या ठिकाणी असणं अनिवार्य आहे, आवश्यक आहे. दुसरं बातमीचं मूल्य आहे ते म्हणजे ज्याला आपण प्रॉक्सिमिटी किंवा समीपता, स्थानिक घटना आपल्यापासून किती जवळ आहे ती घटना, त्याच्यावर त्याची तीव्रता लक्षात येते. घटनेची तीव्रता कधी लक्षात येते, जेव्हा ते आपल्या जवळ असतं. एखादी घटना खूप लांब घडलेली आहे, समजा 2 व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला आणि ते हिमाचल प्रदेशात झाला असेल, तर जळगावचं वृत्तपत्र किंवा कोल्हापूरचं वर्तमानपत्र ती बातमी घेईलच असं नाही. पण जर जळगावातल्या एखाद्या तळ्यात किंवा आमच्याकडच्या रंकाळ्यामध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला असेल, तर ती बातमी वर्तमानपत्र किंवा इतर चॅनल सुद्धा प्राधान्याने घेतील, कारण ती आपल्या अवतीभोवती घडलेली घटना आहे. आपला वाचक, आपला श्रोता, आपला दर्शक ज्या भागात आहे तिथे घडलेली घटना आहे. त्या व्यक्तींचा त्या भागाशी संबंध आहे.
त्यांचे नातेवाईक, त्यांचे पैपावणे, त्यांचे रिलेटिव्ह हे तिथं कुठेतरी असतात, ते त्यांचे ग्राहक असतात माध्यमांचे. आणि म्हणून समीपता हा एक महत्वाचा क्रायटेरिया किंवा हे एक महत्वाचं मूल्य बातमीमध्ये आपल्याला दिसतं. अनेक वेळा आपण असं बघतो बघा की टेलिव्हिजन चॅनल्सवर दिल्ली किंवा नोएडा किंवा आसपासच्या परिसरामध्ये एखादा छोटासा अपघात होतो किंवा चोरी होते, ती चोरी ते हायलाइट करतात. छोटी घटना असते ती. उर्वरित भारतात एवढा मोठा देश आहे, दिल्लीत ती छोटीशी घटना आपल्यासाठी उपयोगी नाहीये, पण ती माध्यमं ती कव्हर करतात. का करतात? कारण त्यांच्या दृष्टीनं ती घटना त्यांच्या अवतीभोवती घडलेली आहे, जवळपास घडलेली आहे. कदाचित उर्वरित भारताला त्याचा उपयोग नसेल, परंतु त्या माध्यमाच्या अवतीभोवती, त्या माध्यमाच्या प्रेमायसेसमध्ये जर आसपास काही घडत असेल तर माध्यमांच्या दृष्टीनं ती न्यूज होते. आणि म्हणून प्रॉक्सिमिटी किंवा समीपता हे एक बातमीचं मूल्य म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलं जातं. तिसरं त्यातलं मूल्य आहे इम्पॅक्ट किंवा प्रभाव. किती लोकांवर त्याचा प्रभाव पडणार आहे, एखाद्या घटनेचा किती लोकांवर प्रभाव पडतो त्याच्यावर ती घटना बातमी होईल की नाही ते अवलंबून असतात. जर जास्त लोकांवर त्या घटनेचा प्रभाव असेल, परिणाम त्याचा जास्त लोकसंख्येवर होणार असेल, तर अशा घटना प्राधान्यानं बातमी म्हणून ठळकपणे प्रसिद्ध केल्या जातात. उदाहरणार्थ, समजा कॅबिनेटची मीटिंग आहे आणि कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये असं ठरलं की कापसाचा हमी भाव वाढवून द्यायचा, आणि त्याच कॅबिनेटनं जर असं ठरवलं की ऊसाचा पण हमी भाव वाढवून द्यायचा, तर ज्या भागामध्ये कापूस पिकतो त्या भागातले वर्तमानपत्र किंवा टेलिव्हिजन चॅनल्स कॅबिनेटचा निर्णय तोच, एकाच कॅबिनेटमध्ये 2 निर्णय झाले. एका ठिकाणी कापसाचा हमी भाव वाढतोय, दुसऱ्या ठिकाणी ऊसाचा हमी भाव वाढतोय. ज्या भागामध्ये कापूस पिकला जातो त्या भागातली वर्तमानपत्र, त्या भागातली माध्यमं कापसाची बातमी हायलाइट करतील, कारण कापूस उत्पादक शेतकरी आणि त्याच्यावर अवलंबून असणारे इतर घटक हे संख्येनं जास्त आहेत. इम्पॅक्ट त्यांच्यावर जास्त होतो त्या निर्णयाचा, त्यांचा परिणाम, त्याचा प्रभाव हा निर्णयाचा त्या लोकांवर जास्त आहे, म्हणून तिकडे ते केलं जाईल. पश्चिम महाराष्ट्रात मात्र कापसाची बातमी दुय्यम म्हणून बाजूला केली जाईल किंवा कदाचित आत्यापणात उत्तर घेतली जाईल, परंतु मुख्य बातमी म्हणून ऊसाचा हमीभाव केला जाईल, कारण या भागामध्ये ऊस उत्पादक जास्त आहेत. इम्पॅक्ट हा त्या लोकांवर जास्त आहे. किंवा एकाच वर्तमानपत्राच्या जर 2 एडिशन असतील, एक एडिशन इकडं असेल आणि दुसरी मराठवाडा आणि विदर्भात असेल, तर विदर्भातल्या एडिशनला कापसाची बातमी लावली जाईल आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या एडिशनला ऊसाची बातमी लावली जाईल. म्हणजे इथं हे मूल्य काम करतं. इम्पॅक्ट, किती लोकांवर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे त्या घटनेचा, त्या निर्णयाचा, त्याच्यावर ठरतं ही बातमी होईल की नाही होईल. इम्पॅक्टच नसेल, कमी लोकसंख्येवर त्याचा जर काही परिणाम होणार असेल तर तशी बातमी शक्यतो घेतली जात नाही. जास्तीत जास्त लोकांवर परिणाम होणार असेल तर ती बातमी ठळकपणे मांडली जाते, लोकांपर्यंत घेऊन गेली जाते. हे एक महत्वाचं मूल्य आहे. त्याच्यानंतर एक ऑडिटी नावाचं एक मूल्य आहे. ऑडिटी म्हणजे एक त्याला आपण विरोधाभास म्हणा, विषमता म्हणा, किंवा एक असं ऑड असणारं, अशा काही गोष्टी लोकांसाठी आवश्यक असतात. जसं आता मध्यंतरी रिपोर्ट आला की भारतामध्ये गरिबांची संख्या खूप वाढायला लागलेली आहे आणि श्रीमंतांची संख्या ही खूप कमी लोकांकडं प्रचंड मोठी संपत्ती आहे आणि उरलेले सगळे लोक हे गरीब आहेत. म्हणजे देशातल्या श्रीमंतांच्या कमी लोकसंख्या असून सुद्धा त्यांच्याकडे संपत्तीचं जास्त केंद्रीकरण झालेलं आहे. म्हणजे ही एक विषमता आहे, एक ऑडिटी आहे. अशा काही गोष्टी बातम्या म्हणून लोकांसमोर जात असतात. विषम पद्धतीनं किंवा ऑड असं काहीतरी कॉम्बिनेशन असेल तर ते एक बातमी मूल्य म्हणून स्वीकारलं जातं आणि त्या बातम्या माध्यमं ऍक्सेप्ट करतात, लोकांपर्यंत पोहोचवतात. त्याच्यानंतर रिलेव्हन्स, प्रासंगिकता, हे एक मूल्य आहे. ते रिलेव्हंट आहे की नाही, किती प्रासंगिक आहे, ते आजच्या घडीला किती प्रासंगिक आहे. तर हे प्रासंगिकता हे एक मूल्य आहे की ती घटना, ती माहिती किती प्रासंगिक आहे.
प्रासंगिक आहे की नाही ह्याच्यावर ती घटना बातमी घ्यायची की नाही, ती बातमी म्हणून घ्यायची की नाही ठरतं. प्रासंगिकता किंवा औचित्य किंवा रेलेव्हन्स हा एक बातमी मूल्य म्हणून स्वीकारला जातो. त्याच्याशिवाय कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष, सगळ्या प्रकारचा संघर्ष, कौटुंबिक संघर्ष असेल मोठ्या कुटुंबामधला त्याची बातमी होते, राजकीय संघर्ष असेल त्याची बातमी होते, सामाजिक संघर्ष असेल, जातीय संघर्ष असेल, सगळ्या प्रकारचे संघर्ष हे बातमीचे विषय असतात. कुठलाही कॉन्फ्लिक्ट, कुठलाही संघर्ष, दोन व्यक्तीमधला असू द्या, दोन समाजातला असू द्या, दोन धर्मातला असू द्या, दोन जातीतला, दोन प्रदेशातला, दोन समूहातला, कुठलाही संघर्ष हा बातमी म्हणून ऍक्सेप्ट केला जातो. कारण त्याचे दूरगामी परिणाम असतात समाजावर, व्यवस्थेवर. आणि म्हणून संघर्ष, कुठल्याही प्रकारचा संघर्ष हा बातमीच्या रूपामध्ये येतो. ते मूल्य म्हणून, बातमी मूल्य म्हणून स्वीकारलं गेलेलं आहे. मगाशी ज्याचा उल्लेख झाला ह्युमन इंटरेस्ट, हे एक मूल्य आहे. ह्युमन इंटरेस्ट अलीकडं असं म्हटलं जातं की लोकांना काय आवडतं ते द्या, लोकांना काय आवडतं ते द्या. म्हणजे माणसांचा रस कशात आहे ते बघा. आणि काही वर्तमानपत्र सर्वे करतायत, काही माध्यम सर्वे करतायत आपल्या रीडर्सची टेस्ट काय आहे ते बघण्यासाठी. आणि त्या सर्वेतून त्यांना जाणवतं की आमच्या वाचकांना क्रिकेट आवडतं, आमच्यांना क्राईम आवडतं, आमच्याला अमुक आवडतं. आणि मग तशा बातम्या जास्तीत जास्त क्रिएट करण्यावर भर दिला असतो, किंवा तशा बातम्या प्रेझेंट करण्यावर, तसे विषय तयार करण्यावर, तशी असाइनमेंट पत्रकारांना देण्यावर त्या वर्तमानपत्राचा भर असतो. हे सर्वेतून आलेलं, वाचकांनी सांगितलेलं आणि वाचकांच्या फीडबॅकवर आधारित असलेली स्टोरी ह्युमन इंटरेस्टच्या, किंवा काही स्टोरीज ह्या जनरल पीपलसाठी उपयुक्त, त्यांना वाचाव्या वाटतात, त्यांना आवडतात, त्यांना त्यात विशेष रस असतो. आता कास पठार आहे साताऱ्यात, त्या कास पठारावर वेगवेगळी फुलं फुलली आणि इतक्या जातीची फुलं आहेत, अमुक प्रकारचा त्याच्या ठिकाणी अमुक एक दुर्मिळ फुलं आहेत वगैरे वगैरे. अशी स्टोरी जी हलकी फुलकी असेल, जी वाचनीय असेल, जिच्यामध्ये एक लोकांना त्याच्या भावनेना, इमोशन्सना अपील करणारी स्टोरी असेल, तर अशा स्टोरीज ह्युमन इंटरेस्टच्या स्टोरी असतात आणि त्या जास्त वाचल्या जातात. किंवा मग एखाद्या सेलिब्रिटीच्या विवाहामध्ये मग खाद्यपदार्थ काय होते, ह्युमन इंटरेस्टची स्टोरी, किंवा कुठल्या अभिनेत्यानं किंवा राजकीय नेत्यानं किती लाखाचा ड्रेस घातला, अशा काही स्टोरीज येतात. तर ह्या स्टोरीज ह्या ह्युमन इंटरेस्टच्या, मानवी कुतूहला शमन करणाऱ्या अशा काही स्टोरीज त्या ठिकाणी येतात आणि त्याला ह्युमन इंटरेस्टच्या स्टोरीज असं म्हटलं जातं. ते मूल्य म्हणून माध्यमाने स्वीकारलं गेलेलं आहे. अजून एक मूल्य आहे ते म्हणजे पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी, व्यक्ती महात्म्य त्याला आपण म्हणतो. व्यक्ती महात्म्य म्हणजे एखादी घटना कोण म्हणतं त्याच्यावर डिपेंड असते ती बातमी होईल की नाही. आपण जनरली बोलतो त्या सगळ्याच गोष्टी बातम्या होत नाहीत, परंतु महनीय व्यक्ती, सार्वजनिक जीवनात वावरणारा एखादा व्यक्ती बोलला तर ती घटना बातमी होते. आपण जे म्हणतो तेच तो बोलला तरी ती बातमी होते, आपण बोललेली बातमी होत नाही. किंवा एखाद्या व्यक्ती आजारी पडला, सर्वसामान्य माणूस आजारी पडला तर त्याची बातमी होत नाही, परंतु मोठा माणूस आजारी पडला त्याची बातमी होते. व्यक्ती महात्म्य आहे. व एखादा मेसेज मोठ्या माणसानं दिल्यानंतर जास्त लोक ते स्वीकारतात, तो एक प्रभाव असतो त्या व्यक्तिमत्वाचा. आणि अशा व्यक्तिमत्वाबाबतीत मग ते सेलिब्रिटीज असतील, ते पॉलिटिकल मधले असतील, किंवा ते सोशल फील्ड मधले असतील, एज्युकेशन फील्ड मधले असतील, सायंटिस्ट असतील, अशा लोकांना त्यांचा एक समाजावर प्रभाव असतो. आणि म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये काही जरी घडलं तरी ते बातमीचा विषय होतो आणि त्याला पर्सनॅलिटी असं एक मूल्य म्हणून माध्यमामध्ये स्वीकारलं गेलेलं आहे. तर या अर्थानं बातमी आणि बातमी मूल्य अशी दोन महत्वाचे मुद्दे मी माझ्याकडून एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तिसरा जो आपल्या विषयाचा भाग म्हणून बातमी लेखन आणि संपादन असा एक आपला विषय आहे. संपादनाचा जो
पुढचा भाग आहे त्या भागाकडे मी वळतो आणि एक 5-7 उदाहरणं देतो. त्यातून तुमच्या लक्षात येईल की संपादनामध्ये काय आपण केलं पाहिजे. जे प्रत्यक्ष फील्डवर काम करतात त्यांना जास्त त्याचा उपयोग होऊ शकेल, किंवा ज्यांना पत्रकारिता करायची आहे किंवा जे आता विद्यार्थी आहेत आणि ते पत्रकारितेत जाऊ इच्छितात अशा लोकांना त्याचा थोडासा उपयोग होऊ शकेल. आपण जेव्हा निधन बातमी लिहितो, म्हणजे संपादन ही खूप मोठा विषय आहे. संपादनावर अनेक पुस्तकं आहेत, संपादनाची थेअरी आहे संपादनाची. अनेक मोठमोठ्या जर्नलिस्टनी, MV कामत सारखा मोठा जर्नलिस्ट आणि प्रोफेशनल जर्नलिझम सारखं पुस्तक लिहिलं. अनेक पुस्तक आहेत की ज्याच्यामधून आपल्याला संपादनाचं तंत्र, स्किल वगैरे असं सगळं आत्मसात करता येऊ शकेल. तरीही ढोबळमानानं जर आपण संपादनाकडे बघितलं तर निधन वार्ता हा एक जरी मुद्दा घेतला, निधन, तरी सुद्धा त्याच्यामध्ये संपादनाच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. आपल्याला माहित आहे की बऱ्याच लोकांनाही माहित आहे की जे काम करतात की स्मशानभूमी हे एक स्वतंत्र बीट आहे. स्मशानभूमी कोविड नंतर तर ते फार वाढलं, पण त्याच्याही आधी स्मशानभूमी नावाचं बीट, म्हणजे एखाद्या रिपोर्टरकडं ते जबाबदारी दिली जायची की आज स्मशानात जायचं आणि तिथं नोंदी बघायच्या आणि कुणाचं निधन झालं, व्यक्ती कोण होत्या वगैरे ह्याची माहिती घेऊन, जर त्यात एखादी समजा महिने व्यक्ती असेल किंवा त्यात जरा सामाजिक काम केलेली व्यक्ती असेल तर तिची निधन वार्ता न करता स्वतंत्र चांगली ठळक बातमी करायची. यासाठी ते बीट, स्मशानाचं बीट दिलेलं असतं आणि स्वतंत्र बीट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. या अर्थाने निधन हे जरी छोटं असलं, 4 ओळीचं 5 ओळीचं, तरी सुद्धा बातमी म्हणून किंवा संपादन म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. अनेक बातम्यांमध्ये तुम्ही असं बघता की दुःखद निधन अशी बातमी येते. तर दुःखद हा शब्द आपण वापरत नाही आहोत, त्याचं कारण निधन हे दुःखद आहे आणि हे दुःख होण्यासारखी घटना असल्यामुळे पुन्हा त्याला दुःखद म्हणायची वेगळी आवश्यकता नसते. मराठीमध्ये बऱ्याच वेळा दुःखद निधन असं वर्तमानपत्रात छापून येतं. जेव्हा तुम्ही विद्यार्थी म्हणून फील्डवर जाल आणि निधनाची बातमी कराल तेव्हा तुम्ही दुःखद हा शब्द टाळा. त्याच्यानंतर असं एक जनरली वाक्य येतं बघा, संपादनाला काय स्कोप असतो तुमच्या लक्षात येईल की निधन समयी त्यांचे वय 72 वर्ष होते. असं एक वाक्य असतं, निधन समयी त्यांचे वय 72 वर्ष होते. तर इतकं म्हणायची गरज आहे का? ते 72 वर्षांचे होते एवढं म्हटलं तर चालतं. किंवा अनेक वेळा आता सगळ्याच माध्यमामध्ये व्यक्तीचं नाव आणि कंसात वय 72 किंवा नुसतं 72, 72 लिहिलं तरी कळतं लोकांना. म्हणून संपादन करताना आपला प्रयत्न असा असला पाहिजे की डुप्लिकेशन होणार नाही, रिपिटेशन होणार नाही, अनावश्यक शब्द त्या ठिकाणी जाणार नाहीत किंवा वाक्य आकारण मोठी होणार नाहीत. निधन समयी त्यांचे वय 72 वर्ष होते, हे निधन समयी म्हणायची गरज नाही किंवा त्यांचे वय म्हणायची गरज नाही. वय 72 किंवा ते 72 वर्षांचे होते अशी साधी वाक्य आपल्याला करता येऊ शकतात. बऱ्याच वेळा असं होतं की निधन कशाला म्हणायचं, मृत्यू कशाला म्हणायचं आणि ठार कशाला म्हणायचं, ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असतं. म्हणजे मी अनेक वेळा बातम्या संपादित करत असताना माझ्यासमोर अशा किती कॉप्या आलेल्या आहेत की त्याला रिपोर्टरचं लिखाण करताना किंवा संपादन करताना सुद्धा अनेक वेळा राहून जातं की नेमकं निधन कशाला म्हणायचं, मृत्यू कशाला म्हणायचं, ठार कशाला म्हणायचं वगैरे. वृद्धापकाळानं एखादा जर गेला असेल किंवा तिचं निधन झालं असेल तर तो ठार होणार नाही. ठार ही एक अचानक घडलेली घटना असते, इन्स्टंट. आणि अपघात असेल किंवा कुठल्या तरी एखाद्या आकस्मिक याच्यामध्ये काही घटना अशा घडतात की तो माणूस अचानक हे होतो. तर तशी निधन ही संकल्पना वृद्धापकाळानं जर समजा एक नॅचरल प्रोसेस म्हणून जर काही एखादा व्यक्ती निरोप घेत असेल जगाचा तर तिथं निधन वापरतो आपण. पण आता भूकंप असेल तर भूकंपात काय म्हणायचं आपण, ठार म्हणायचं का मृत्युमुखी म्हणायचं, डिबेट आहे खरं तर ही. आणि ह्याची चर्चा माध्यमामध्ये व्हायला पाहिजे, अकॅडमिक लेवलला व्हायला पाहिजे. कारण भूकंपानं मृत्यू हा शब्द जास्त रिलेव्हंट आहे त्या ठिकाणी. किंवा साप चावल्यानंतर ठार होणार नाही, तो साप चावल्यानंतर त्याचा मृत्यू होईल.
साप चावून मृत्यू, असंच त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्या ठिकाणी ठार होणार नाही. किंवा अनेक वेळा असंही होतं की वध आणि खून ह्याच्यामध्ये सुद्धा बराचसा गोंधळ होतो. म्हणजे वध कशाला म्हणायचं, खून कशाला म्हणायचं, हत्या कशाला म्हणायचं, म्हणजे हे शब्द आहेत, परंतु प्रत्येक शब्दाला एक वेगळं स्वतःच एक त्याचा अर्थ आहे, त्याच्यामधला त्यातला एक बॅकग्राऊंड आहे आणि त्याची एक आयडेंटिटी आहे त्या शब्दाची. हत्या या शब्दाला एक आयडेंटिटी आहे, वध ह्या शब्दाला एक आयडेंटिटी आहे, खून ह्या शब्दाची एक वेगळी ओळख आहे. तर या अर्थानं एखादा दुष्ट असेल, एखादा क्रूर असेल आणि तो अत्याचारी असेल, पाशवी असेल, अशा माणसाला जर संपवलं तर तो वध असतो. पण तो संपवणारा कोण असेल तो तितक्याच नैतिकतेनं परिपूर्ण असेल. म्हणजे हा वध शब्द कुठं वापरायचा, हत्या शब्द कुठं वापरायचा, मृत्यू शब्द कधी वापरायचा, निधन कधी वापरायचा, तर ह्या शब्दांचं भान असणं आवश्यक आहे. जोपर्यंत हे भान येत नाही तोपर्यंत बऱ्याच वेळा त्याच्यात चुका राहू शकतात. अजून एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो, म्हणजे बातमी लेखन हे किती जबाबदारीचं आहे आणि त्याच्याही पेक्षा जास्त संपादन किती जबाबदारीचं काम आहे. एक जी वेगवेगळ्या जातीची कुत्री असतात त्या कुत्र्यांच्या संदर्भात ही घडलेली घटना आहे. एक आरोपी पोलिसांनी पकडला होता आणि त्या आरोपीच्या संदर्भामध्ये फॉलोअप न्यूज यायला लागल्या. कुठलीही क्राईमची स्टोरी असेल तर त्याला फॉलोअप न्यूज येतात. पहिल्या दिवशी आरोपीला अटक झाली, कोठडी वगैरे मिळाली. दुसऱ्या दिवशी मग तो आरोपी त्याचं बॅकग्राऊंड काढलं गेलं आणि त्यात एका रिपोर्टरनं लिहिलं की या आरोपीचा कुत्री उत्पादनाचा व्यवसाय होता. ऍक्च्युली त्याला शौक होता वेगवेगळ्या जातीची कुत्री विकत घ्यायचा आणि त्याला अजून एक शौक होता की प्रदर्शन भरवायचा कुत्र्यांची, वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्यांची. तर या रिपोर्टरच्या कडून अनावधानानं म्हणा किंवा त्याच्या आकलनातली गल्लत असेल म्हणा किंवा त्याला विशेष समजला नसेल म्हणून म्हणा, कुत्री उत्पादनाचा त्याचा धंदा होता. अशा पद्धतीनं त्यानं लिहिला. तेच जसं आहे तसं एका माध्यमामध्ये प्रसिद्ध झालं. तर हे असं प्रसिद्ध होणं, उत्पादन हा तो नाही करणार, कुत्रीच कुत्र्याचं उत्पादन करते. त्यामुळे या अशा काही गंभीर चुका, ह्या गंभीर चुका संपादनामध्ये टाळल्या गेल्या पाहिजेत. यासाठी त्याचं संगोपन करणं हा शब्द त्या ठिकाणी परफेक्ट होता. कुत्र्याचं संगोपन करणं किंवा कुत्री खरेदी करून त्याला वाढवणं हा त्याचा शौक होता. तर हे शब्द, त्याचे नेमके अर्थ, त्या अर्थाचे शब्दाचे नेमके काय परिणाम होतील भविष्यात, ह्या सगळ्या गोष्टी संपादन करताना खूप काळजीपूर्वक बघाव्या लागतात. आणि कुठलाही शब्द त्याचा अर्थ माहीत झाल्याशिवाय, प्रॉपर अर्थ आपण स्वतः समजून घेतल्याशिवाय माध्यमामध्ये तो प्रसिद्ध करू नये. अन्यथा खूप मोठा अर्थाचा प्रमाद होऊ शकतो, अनर्थ होऊ शकतो. आणि म्हणून अशी काही उदाहरणं ज्याच्यामध्ये तुम्हाला संपादनाची जोखीम काय आहे, ॲक्युरेसी संपादनामध्ये, व्हेरिफिकेशन संपादनामध्ये येतं. कुठली गोष्ट तुम्हाला बातमी म्हणून देत असताना व्हेरीफाय करायला हवं. रिपोर्टरनं जरी लिहिलं असलं तरी तुम्हाला ते खटकलं पाहिजे, तुमच्या तर्काला ते पटतं की नाही हे बघायला पाहिजे. म्हणजे तर्काधिष्ठित हा संपूर्ण बातमीचं लेखन हे तर्काधिष्ठित असतं. आणि हे आकडेवारी असते त्याच्यामधली किंवा त्यातले दावे असतात. तर हे सगळे दावे किंवा नावं असतात, बऱ्याच वेळा व्यक्तीची नावं, त्यांची पदं, त्यांच्यावरच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, हे सगळं व्हेरीफाय करायला हवं. आपल्याला प्रत्येक वेळेस डाऊट यायला पाहिजे, प्रश्न पडायला पाहिजेत. म्हणून टेबलला जो कोण उपसंपादक असतो किंवा न्यूज एडिटर असतो,
हे सगळे चिकित्सकच असायला पाहिजेत आणि डाऊटफुल कायम त्यांना संशय यायला पाहिजे की हे खरं आहे का, हे बरोबर आहे का. भाषांतर करताना सुद्धा हेच, एका पीटीआयच्या कॉपीमध्ये एक्सचेंज ऑफ फायर, सीमेवर काय झालं, गोळीबार सुरू झाला आणि त्या ठिकाणी सीमेपलीकडून गोळीबार झाला म्हणून भारतीय चौक्यातून पण तिकडे गोळीबार केला आणि पीटीआय त्याची बातमी टाकली आणि त्याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ फायर असा शब्द होता. उपसंपादकानं भाषांतर केलं, सीमेवर आगीच्या गोळ्यांचं आदान प्रदान सुरू आहे. तर ह्या चुका शब्दशः भाषांतर न करता त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा भाव समजून घ्यायला पाहिजे. त्या जी घटना घडते ती कुठं घडते त्याचं बॅकग्राऊंड समजून घ्यायला पाहिजे. कशा संदर्भात ती घटना आहे ते नीट लक्षात घेतल्यानंतर भाषांतर करणं आणि त्याचं संपादन करणं जास्त सोयीचं जातं. म्हणून मला वाटतं की भाषांतर, संपादन किंवा वृत्तलेखन, वृत्तसंकलन या सगळ्या गोष्टी जोखमीच्या आहेत. ही जोखीम आपण सगळे त्याची जाणीव ठेवूया. आपण ज्या क्षेत्रात येतो ते क्षेत्र अत्यंत जबाबदारीचं आणि रिस्पॉन्सिबल टू दी पीपल, लोकांना आपण रिस्पॉन्सिबल आहोत या अर्थानं आपण आपल्या क्षेत्राकडे बघूया, त्याची गरिमा, त्याची प्रतिष्ठा कशी वाढेल या दृष्टिकोनातून आपण शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊ आणि आपण आपल्या माध्यमामध्ये त्याचा इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू, जेणेकरून गेल्या अनेक वर्षापासून माध्यमाची जी गरिमा राहिलेली आहे त्या काळातल्या पत्रकारांनी ती जपलेली आहे ती आपण इथून पुढच्या काळात जपूया. आणि एवढं बोलतो, मी आयोजकांना शुभेच्छा देतो. खूप चांगल्या पद्धतीनं आपण ऑर्गनाईज केलं आणि मला इथं बोलावलं त्याबद्दल मी आपलं आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. वृत्त संकलन आणि संपादन या विषयावर अत्यंत सुंदर पद्धतीने उदाहरणासह डॉक्टर शिवाजी जाधव सरांनी मांडणी केली आहे. पत्रकारितेत बातमी लेखन आणि त्याच्या संपादनाचं महत्त्व त्यांनी त्यांच्या अनुभवातनं आणि वेगवेगळ्या अनुभवातनं सांगितलेलं आहे. सर, आपण मागील 1 तासापासून उत्तम पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे आणि याचा निश्चित फायदा विद्यार्थ्यांना केवळ सेट, नेट आणि पेट या परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी होणार नाही, तर पत्रकारितेत काम करताना देखील किंवा पत्रकारिता करू इच्छिणाऱ्या, बातमी लेखन करू इच्छिणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच लाभ होणार आहे. मी जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे आपलं मनस्वी आभार मानतो की आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमात आपल्या दिवसभराच्या शेड्यूलमधनं आमच्या विभागासाठी, विद्यार्थ्यांसाठी, या कार्यशाळेसाठी जो वेळ दिला त्याबद्दल आपले मनस्वी आभार.